गुरुदेव, मी गणेश कतुरनांदे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे मराठवाडा या दिंडीमधून। आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या उपपीठ मराठवाड्यातून अर्थात श्री माऊली माहेर सिमोरगावणीतून 29 सप्टेंबर 2024। आज दिनांक 1/10/2024 आणि आज आहे या वसुंधरा पायदिंडीचा तिसरा दिवस। तर चला तर भाविको, आपण या दिंडीचा आजचा संपूर्ण प्रवास पाहूया। श्री गुरुदेव। मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाळी काकडा आरती संपन्न झाली। पुरोहिताद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले सौ रेखा गोरख वरकटे व श्री गोरख मदन वरकटे या यजमानांना। त्यानंतर धूपारती संपन्न झाली। आजच्या दिंडीची सुरुवात आल्हाददायक वाऱ्याची झुळूक, कोकिळेचे मंजूर स्वर, लख सोनेरी किरणांची गगनात उमटलेली प्रभा आणि अशाच प्रसन्न वातावरणात सुरू झाला आजचा काकडा आरतीचा घंटानाद। सारेच कसे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण पाहायला मिळत आहे आज सकाळी। परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांना रथामध्ये विराजमान केले गेले। सकाळच्या चहापानानंतर या वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे। Thank you.
सुंदर अशा रथामध्ये परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका घेऊन भाविक वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून टाळ मृदंगाच्या गजरात नाम घेता घेता श्री क्षेत्र नाणेधामकडे निघाले आहे। जसे की लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्या लोखंडाचे सोनं करण्याचे सामर्थ्य परिसामध्ये आहे, तसेच जडमुळांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या या सिद्ध पादुकामध्ये आहे। तर चला आपण या दर्शनाचा लाभ घेऊया। परमपूज्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानद्वारा वसुंधरा पायदिंडीत जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बीड जिल्हा सेवा समितीच्या वतीने स्वागताच्या कमानी व बॅनर लावण्यात आले आहेत। या वसुंधरा पायदिंडीमध्ये खूप मोठा सहभाग आहे, तो म्हणजे युवा युवती यांचा आहे। प्रत्येक युवा युवतीच्या हातामध्ये जनजागृतीचे व स्वच्छतेचे फलक तसेच वेगवेगळ्या रंगाचे पताके घेऊन हे युवा युवती नाणीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। पर्यावरणाचा संदेश घेऊन ही दिंडी नाणीजकडे प्रस्थान करत आहे। आधुनिकीकरणामुळे ग्लोबल वॉर्मिंग, वायू प्रदूषण, जल प्रदूषण तसेच ओझोन थर कमी होणे अशा अनेक पर्यावरणीय समस्या उद्भवल्या आहेत। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत, तसेच नैसर्गिक इंधनाचा वापर मर्यादित केला पाहिजे। पर्यावरणाची काळजी घेणे व नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे, कारण मानवाला लागणारा अमूल्य श्वास विनामूल्य देण्याचं कार्य पर्यावरण करत आहे। म्हणूनच परमपूज्य जगद्गुरु श्रीच्या माध्यमातून वसुंधरा पायदिंडी उपपीठ मराठवाडा, नागपूर, नाशिक, मुंबई तसेच तेलंगणा येथून पर्यावरणाचा संदेश घेऊन भाविक चालत आहेत। नाथ
नाथ महंता तुझी योगीराया ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होणे हे मुख्यतः मानवाच्या क्रियाकल्पामुळे होते, ज्यात जीवाश्म इंधन जाळणे, वने नष्ट करणे आणि औद्योगिक उत्पादन यांचा समावेश आहे। यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते, जे पृथ्वीच्या तापमानात वाढ घडवून आणतात। याचा परिणाम म्हणजे हवामान बदल, समुद्राची पातळी वाढणे आणि नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढणे। माजलगाव तालुक्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये धाम यात्रिकींचं स्वागत करण्यात आले। वसुंधरा पायदिंडीचे बीड जिल्ह्यात भक्तिमय वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात येत आहे आणि हा स्वागताचा वर्षा पाहून भक्तगणांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे घटाळवाडी जिओ पेट्रोल पंपाच्या पुढे सुंदर सिद्ध पार्क माजलगाव या ठिकाणी। महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाडीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाडीजवासी नाथ महंता
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। या ठिकाणी पुरोहिताद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात येत आहे। योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले सौ रुक्मिणी धनु चव्हाण व श्री धनु हरिचंद्र चव्हाण या यजमानांना। योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। आता वसुंधरा पायदिंडी शाहू माध्यमिक विद्यालय पात्रोट या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबली आहे। यानंतर आरती संपन्न झाली व दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे। या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री ज्ञानेश्वर गुलाबराव राठोड व श्री साहेबराव देऊ राठोड। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता। श्री गुरुदेव, अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायदिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला। चला तर मग आपण अल्प विश्रांतीनंतरचा या वसुंधरा पायदिंडीचा पुढचा प्रवास पाहूया दुसऱ्या सत्रात। श्री गुरुदेव।